स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती। तर आज आपण माहिती पाहणार आहोत की कोरोना काळामध्ये ज्या मुलांचे आई व वडील गेलेले आहेत त्या मुलांना त्या बालकांसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याबाबत या योजनेकरिता निधी वितरित करणे या विषयीचा एक GR आपल्याकडे आलेला आहे। तर चला मग आता आपण पाहूया की या GR मध्ये कशा प्रकारची माहिती जी आहे ती दिलेली आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता सन 2024-25 याकरिता कोविड-19 संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या 0 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याबाबत या योजनेकरिताचा निधी वितरित करणे। तर हा आहे या योजनेचा विषय। तर त्याच्यानंतर इथे प्रस्तावना दिलेली आहे की याच्यामध्ये या GR मध्ये प्रस्तावना केलेली आहे आणि त्या या प्रस्तावनेवर एक आधारित शासन निर्णय जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। तर आता आपण शासन निर्णय पाहूया की कशा प्रकारचा या प्रस्तावनेवर आलेला आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता कोरोना संसर्गामुळे 2 पालक गमावलेल्या 0 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याबाबत या योजनेसाठी मागणी क्रमांक 1 अशा प्रकारे सामाजिक सुरक्षा व कल्याण 02 समाज कल्याण 102 बाल कल्याण 19 कोविड-19 कालावधीत अनाथ झालेल्या बालकांसाठी अर्थसहाय्य 1901 कोविड-19 कालावधीत अनाथ झालेल्या बालकांसाठी अर्थसहाय्य योजना 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर तर 2235 C 501 या लेखा शीर्षाखाली सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता अर्थसंकल्पित निधीमधून 20 लाख रुपये फक्त इतका निधी आयुक्त महिला व बाल विकास विधी पुणे यांना वितरित करण्यात आलेला आहे। तर या प्रस्तावनेवरून त्याच्यानंतर 20 लाख रुपये निधी जो आहे तो 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता अर्थसंकल्पित जो आहे तो आयुक्त जे आहेत त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे। महिला व बाल विकास पुणे यांना वितरित करण्यात येत आहे। तर अशा प्रकारचा एक शासन निर्णय येथे जारी झालेला आहे। तर सध्याची स्थिती या योजनेमध्ये अर्थसहाय्यासाठी पात्र बालकांचे वय उतरत्या क्रमाने म्हणजे जो पात्र याच्यासाठी अर्थसहाय्यासाठी पात्र बालक आहे त्याचं वय जे आहे ते उतरत्या क्रमाने मोजलं जाणार आहे, जास्त ते कमी। तर विचारात घेऊन पहिल्या 4 मुलांना योजनेचा लाभ देण्यात यावा। तर अशा काही प्रकारचा निर्णय आलेला आहे की या योजनेचे जे लाभार्थी आहेत पात्र बालक आहेत त्यांचे वय बसल्याच्या नंतर सुरुवातीला फक्त 4 मुलांनाच या योजनेचा लाभ देण्यात यावा अशा काही प्रकारचे याच्यात नमूद केलेले आहे। त्याच्यानंतर सदर योजनेअंतर्गत वितरित निधीचा विनियोग करण्यासाठी आयुक्त महिला व बाल विकास पुणे यांना नियंत्रक अधिकारी तथा संनियंत्रक तसेच आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे। तर या योजनेसाठी या योजनेअंतर्गत वितरित निधीचा विनियोग करण्यासाठी अशा काही प्रकारचे विभाग जे आहेत ते निवडले जात आहेत। तर येथे मी तुम्हाला ते हायलाइट करून दाखवू शकतो। तर येथे तुम्ही पाहू शकता पुढील हे विभाग जे आहेत ते वितरित करण्यासाठी निवडलेले आहेत। तर आयुक्त महिला व बाल विकास पुणे यांनी सदर निधी खर्च करताना वित्त व नियोजन विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश सूचना परिपत्रके अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करावे। तर अशा काही प्रकारची माहिती याच्यात दिलेली आहे। तसेच सदर निधीमध्ये खर्चाबाबतचे उपयोगिता प्रमाण विहित नमुन्यामध्ये शासन सादर करावे। तर त्यांनी जे आहे ते अशा काही प्रकारचे उपयोगिता प्रमाणपत्र विहित नमुन्यांमध्ये सादर करायला हवे। तर हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 230 6 दिनांक 23/8/2024 अन्वये निर्गमित करण्यात येत आहे। तर हा अशा काही प्रकारे निर्गमित करण्यात येत आहे आणि हा जो शासन निर्णय आहे तो यांच्या अधिकृत वेबसाईट जी आहे त्याच्यावरून आपण डाउनलोड केलेला आहे आणि ती खाली दिलेली आहे, तुम्ही त्याच्यावरती जाऊन डाउनलोड करू शकता आणि माहिती सविस्तर वाचू शकता। तर हा होता याविषयीचा GR आणि ही आहे ती प्रस्तावना। तर आपण आता इथे प्रस्तावना थोडक्यात वाचूया। केंद्र शासनाच्या PM केअर ऑफ चिल्ड्रन इम्प्रूव्हमेंट ऑफ कोविड अफेक्टेड चिल्ड्रन्स या योजनेकरिता राज्य शासनाकडून कोविड-19 संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या 0 ते 18 वर्ष गटातील बालकांसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने महिला व बाल विकास विभागाचा वाचा क्रमांक 1 येथील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। तर असे काही प्रस्तावना येथे दिलेल्या आहे। ही होती त्याच्याविषयीची माहिती आणि या अर्थसंकल्पात याच्यासाठी निधी जो आहे तो 20 लाख एवढा वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे। तर अशा काही प्रकारची माहिती होती या GR मध्ये की जे अनाथ मुलं आहेत की ज्यांचे
पालक जे आहेत ते कोविड-19 मध्ये या कोविडच्या संसर्गामुळे गेलेले आहेत, तर त्यांच्यासाठी जो आहे तो अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याबाबतची या योजनेकरिताची निधी वितरित करणे याबाबतचा हा होता GR. तर अशा प्रकारची होती याच्यात माहिती. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करून जा.